नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा कार्यक्रमात मी डॉक्टर अंजली भांडारकर आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दर्शक हो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आरोग्य संपदा या कार्यक्रमात कुठलेही आजार कसे होतात, त्यांचा उपचार काय आणि प्रतिबंध कसा करावा याबद्दल आपण चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून त्याबद्दल मार्गदर्शन घेत असतो. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम म्हणजेच आपली कर्तव्य आणि कर्म पूर्ण करण्यासाठी शरीर हेच एकमेव माध्यम आहे. म्हणून शरीराचं स्वास्थ्य महत्त्वाचं आहे हे आपण सगळे जाणतोच. त्यातून हृदय म्हणजे आपला जीव की प्राण. एखादा खरा मित्र जसा जन्मभर आपल्याला साथ देतो तसंच हृदयाचं आहे. हृदय साथ देतंय तोपर्यंत जीवन आहे. म्हणूनच आरोग्य संपदाच्या या आजच्या कार्यक्रमात करू मैत्री हृदयाशी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. हृदयविकार कसे होतात, त्याचा प्रतिबंध कसा करायचा, त्याचे उपचार कसे करायचे याबद्दल आपण तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. आज इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत डॉक्टर निकुंज पवार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर निकुंज पवार हे जनरल सर्जरी विषयात MS केल्यानंतर त्यांनी CVTS म्हणजेच कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी ह्या विषयात अर्थात हृदयाची शल्यचिकित्सा या विषयात उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथं फेलोशिप्स करून प्रावीण्य मिळवलं आहे. काही वर्ष त्यांनी नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे CVTS विभागाचे प्रमुख आणि प्रोफेसर ह्या हुद्द्यावरती काम सुद्धा केलं आहे. गेली 32 वर्ष ते हृदयाचे शल्यचिकित्सक ह्या हुद्द्यावर आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाचा आपण लाभ घेऊया. डॉक्टर, आपण हृदयाच्या आजारांकडे जाण्यापूर्वी मी आपल्याला विचारू इच्छिते की तुम्ही दर्शकांना थोडक्यात सांगा की आपलं हृदय आणि ती रक्ताभिसरण संस्था आहे त्याचे काय भाग आहेत किंवा कशी असते ती संस्था. आपण जसं सायन्समध्ये बघितलं, एनाटॉमी आपण जसं म्हणतो, एनाटॉमीमध्ये आपलं हृदय एक आपलं जी मूठ आहे हाताची तितका मोठा एक ॲडल्टचं हृदय असतो. अच्छा. त्याला साधारण 4 चेंबर्स म्हणतात ते असतात. वरचे चेंबरला आपण एट्रिया म्हणतो. अच्छा. आणि जे खालचे चेंबर्स आहेत त्यांना आपण वेंट्रिकल्स म्हणतो. बरं. रक्तची प्रक्रिया जी असते ती अशुद्ध ब्लड रक्त जे आहे तो राईट साईडला येतो आणि तो लंग्सला जातो. अच्छा. म्हणजे फुफ्फुसांना जातो आणि फुफ्फुसांमध्ये तो प्युरिफाय होतो आणि तिकडनं मग तो राईट साईडला येतो. अच्छा. आणि मग शरीराला पसरतो. अच्छा. म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण थोडक्यात हृदय आणि फुफ्फुस या दोघांचं मिळून चाललेलं कार्य असतं. हा. तर ह्या रक्तवाहिन्या मग त्यांचे काही प्रकार आहेत का? रक्तवाहिनी जे आहे आपल्या जे 3-4 प्रकारचे रक्तवाहिनी हार्टला अटॅच्ड असतात म्हणजे हृदयाला अटॅच असतात. अच्छा. एक तर जे रक्त घेऊन येतात हृदयामध्ये त्यांना आपण मेजर वेना केवा म्हणतो. अच्छा. आणि जे ब्लड रक्त हार्टमधनं शरीरात पोहोचवतात त्याला आपण एओर्टा म्हणतो. अच्छा. ते शुद्ध झालेलं रक्त. जे शुद्ध झालेलं रक्त असतं. अच्छा. फुफ्फुसांमधनं जे रक्त आहे तो रक्त परत येऊन आपल्या लेफ्ट साईडला येतो आणि मग लेफ्ट साईडला रक्त तो बॉडीला जातो. अच्छा. हार्टला चालवायला स्वतः रक्त वाहिन्या लागतात. बरोबर आहे. जे आजाराचं कारण बनू शकतात. तर त्यांना आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो. अच्छा. आणि जे कोरोनरी वेसल्स असतात त्यांच्यामध्ये जर काही ब्लॉकेजेस आले, काही प्रकरण झालं तर मग आपल्याला वेगवेगळे रोग होतात. बरोबर आहे. तर हृदयाला पंप म्हणतात असं आपण ऐकतो. तर पंप का म्हणतात हृदयाला? पंप म्हणजे काय? पंपचं जर आपण एक कलोकियल म्हणजे एक जेनरिक हे बघितलं पर्पज, साधारण जे कारण म्हटलं ते म्हणजे कुठे काहीतरी पाणी किंवा ऑइल किंवा जे काही आहे पदार्थ ते फेकणं, बाहेर फेकणं. तर हार्टचा तोच आहे, हृदयाचा तोच एक म्हणजे काम आहे की तो जीवनभर जे रक्त आहे ते आपल्या बॉडीतलं सर्क्युलेट करत राहतो. अच्छा. इतर अवयवांना पसरवत असतं. म्हणजे हार्ट ही एक मसल आहे किंवा स्नायूंची पासून बनलेली आहे. तर डॉक्टर, हृदयविकारांचे काही प्रकार आहेत का? हृदयविकार साधारण आपण जे म्हणतो ते आपण ब्रॉड कॅटेगरी जसं म्हटलं तर एक कंजेनायटल हृदयविकार आणि एक ॲडल्ट हृदयविकार असं जे आहे. आणि एक थर्ड कॅटेगरी आपण जसं म्हटलं ते इन्फेक्टिव्ह म्हणजे ऑर्गॅनिझम काही इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे जंतूंचं. मग कंजेनायटल म्हणजे उपजत जन्मापासून जे आपल्या हृदयामध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्यांना आपण कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतो. आणि जे कंजेनायटल जे हार्ट डिसीज असतात ते साधारण म्हणजे ब्रॉड कॅटेगरी जसं आपण क्लासिफाय केलं
तर एक म्हणजे ब्लू बेबी, निळ्या रंगाचा बेबी असतो, आणि एक पिंक रंगाचा बेबी असतो. अच्छा तर हे दोन मेजर कॅटेगरीचे जे असतात कंजेनायटल हार्ट डिसीज असतात. अच्छा आणि बेबीचं जे डायग्नोसिस होतं त्याच्यानंतर आपण काय करायचं पुढचं ते निदान काढतो. म्हणजे ते सहसा जन्मानंतर लगेच होत असेल. सहसा जन्मानंतर प्रेझेंट राहतो, पण काही काही जे आहे हृदयविकार ते जन्मात ओळखले जात नाही, मोठं होत असताना. हा, मोठे होत असताना नंतर आपल्याला कळतं की मुलाला काहीतरी त्रास आहे, अच्छा त्याचे सिम्पटम्स येतात, आणि मग जे आले तर मग आपण जसं डॉक्टरकडे गेलो तर मग आपल्याला दिसतं की हे काही प्रॉब्लेम्स आहेत. अच्छा, मग त्यांची ट्रीटमेंट सुद्धा लहानपणीच करता येते का? लहानपणी म्हणजे डे 1 पासून आपण ट्रीटमेंट करू अच्छा, शकतो. जन्मात हा जन्म, हा, तर ट्रीटमेंट्स आहे. आता सायन्स प्रोग्रेस झालेला आहे, आपले मेडिकेशन्स प्रोग्रेस झालेले आहे, अवजार प्रोग्रेस झालेले आहे, टेक्नॉलॉजी प्रोग्रेस झाली आहे. तर हे सर्व जर आपण धरून बघतो तर आता जे हे आहे, 1 दिवसाच्या बच्चूलाही आपण ऑपरेशन करू शकतो. अच्छा डॉक्टर, कधी कधी ठोके अनियमित असतात, म्हणजे पल्स रेट ज्याला म्हणतो आपण, ते अनियमित म्हणजे इरेग्युलर असू शकतात, किंवा खूप हळू असू शकतात, किंवा त्याची गती जास्त झालेली असू शकते. हे मला सांगणं खूप गरजेचं आहे की जे आपल्या शरीराच्या हार्टचं जे मेजर आहे, जे आपण माहिती काढतो की हार्ट व्यवस्थित काम करत आहे की नाही, ते आपल्या जुन्या काळात एक नाडी परीक्षा नावाचं एक एक्झामिनेशन होतं. त्याच्यात हे वैद्य लोक होते, ते आपली नाडी धरून सांगायचे की बाबा यांना काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर ते आताही आपण बघतो. पहिली जी गोष्ट आपण पेशंट आपल्याकडे आला तर आपण सर्वात आधी त्याची नाडी बघतो. तर लो पल्स, हाय पल्स, नॉर्मल पल्स, हे 3 अशी गोष्ट आहे. 70 किंवा 80 ठोके असले 1 मिनिटात तर ते आपण साधारण नॉर्मल पल्स म्हणतो. त्याच्यापेक्षा कमी गेले तर आपल्याला हे माहित पाहिजे की पेशंट आपण काही औषध देतो आहे का पेशंटला, ज्याच्यामुळे हे ठोके कमी झाले. जास्त ठोके द्यायला आपण कधीही औषध देत नाही, असे कधी होत नाही. जास्त ठोके घेऊन पेशंट आला तर आपल्याला शोधावं लागतं की हे जास्त ठोके पेशंटला काय आहे. त्याला आपण अरिथमियाज म्हणतो, आणि जे अरिथमियाज असतात ते इरेग्युलर किंवा रेग्युलर असू शकतात. तर त्याला आपण मग ECG काढून आणि मग पुढचे जे टेस्ट आहे ते करून आपण माहिती काढू शकतो की कशामुळे झालेले आहे प्रॉब्लेम. बरोबर आहे. म्हणजे उपजत होणारे, इन्फेक्शनमुळे होणारे, आणि हे अरिथमियाज जे तुम्ही म्हणाले अनियमित ठोक्यांमुळे, हे आपले रूढमानाने प्रकार झाले. पण सगळ्यांना, म्हणजे आमच्यातल्या दर्शकांना सुद्धा सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की भीती सगळ्यात असते हार्ट अटॅकची. बरोबर. तर तुम्ही अँजायना हा शब्द सुद्धा आम्ही खूपदा ऐकतो. तो अँजायना म्हणजे काय, हे पहिले तुम्ही सांगा. हे खूपच, म्हणजे मला वाटतं खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. एंजायना म्हणजे साधारण आपण क्लासिकली आपण जे टेक्स्टबुक मध्ये आपण वाचायचं आपल्या MBBS च्या वेळी, ते एंजायना म्हणजे थोडं चाललो आपण तर छाती दुखून येणं, सेंटर, म्हणजे असं की छातीमध्ये कोणी खूप वजन ठेवलेलं आहे, दाटल्यासारखं वाटतं. तर हा आपला क्लासिकल एंजायना होता. त्याच्यानंतर आपण जसं जसं आपला म्हणजे एक्सपिरियन्स वाढत गेला तर आपल्याला असं दिसत आहे की आता एंजायना नुसतं छातीमध्ये दुखण्याचा एंजायना आपण म्हणू शकत नाही. पाठीला दुखतं कधी कधी जबड्यांना दुखतं. कधी कधी एक पेशंट माझ्याकडे आली होती, ती नुसतं तिला डेंटल पेन होता, दातांचं दुखणं. बरं. आणि दातांचं दुखणं म्हणे ती गेली डेंटिस्टकडे, आणि जेव्हा डेंटिस्टनी दात काढायचं की नाही, ती वय होतं तर एक मेडिकल याच्यासाठी पाठवलं, तर मग तिला हार्टचा आजार निघाला. नंतर आम्ही बायपास केलं तिचं. अच्छा. हा, तर हार्टमध्ये आपण सिनेमात बघतो की छाती डावीकडे धरून हार्ट. हा, हे एक अजून हे जे आजार एक हे आहे जे म्हणजे महत्वाचा सिम्पटम आहे, तो म्हणजे श्वास भरून येणे. बरं. थोडासा चाललं की श्वास भरते, हेही एंजायनाचं सिम्पटम आहे. एंजायना इक्विव्हलंट म्हणतो आपण याला. बरं. आणि एक तिसरा म्हणजे चक्कर येऊन पडणे, सिंकोप म्हणतो याला आपण मेडिकल भाषेत. अचानक चक्कर येऊन जसं पडलं पेशंट, त्यालाही एंजायना इक्विव्हलंट असतं. असे कोणतंही सिम्पटम असलं तर मग आपल्याला एक मेडिकल, जे तुमचं जवळचं GP असेल, जे कोणी डॉक्टर असेल, तिथे जाऊन बाकी पूर्ण चाचणी करावी लागेल. अच्छा. अजून काही लक्षण असतात का, म्हणजे स्वेटिंग म्हणा, किंवा कोणाला म्हणतात की जळजळ? स्वेटिंग जे आपण म्हणतो, ती स्वेटिंग साधारण जेव्हा हार्ट अटॅक येतो
तेव्हा असतं. तेव्हा असते स्वेटिंग. एंजायनामध्ये स्वेटिंग साधारण नसते. मग हा आपोआप जातो का एंजायना? तुम्ही जर विश्रांती घेतली तर एंजायना चालला जातो. हा खूपच क्लासिकल आहे. म्हणजे ब्रीदिंग डिफिकल्टी जे म्हणतो, श्वास घ्यायची जे त्रास आहे, श्वास घ्यायचा त्रास आणि दुखणं छाती, हे चालला जाईल. दातांचं दुखणंही चाललं जाईल. अच्छा, आपोआप आपोआप चालला जातो. कारण काही हे प्रॉब्लेम जे आहे ते हार्टच्या दुखण्यामुळे आहेत. कसं असतं की आपल्याला एक एक्स अमाऊंट ऑफ रक्त लागतं हार्ट चालवायला. बरोबर. जेव्हा आपले रक्तवाहिनी हार्टचे नॅरो होऊन जातात, तर जेव्हा ते त्याचे ब्लॉक्स येतात, तर ब्लॉक्स आले जेव्हा रक्तवाहिनीमध्ये, तर साधारण जेव्हा आपण बसून राहिलो त्यावेळी हार्टला काही प्रॉब्लेम होत नाही. अच्छा. पण जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी करतो, जसं आपण धावलो तर आपल्या पायाचे मसल्स राहतात, ते वर्क करतात. तसं जेव्हा आपण चाललो तसं हार्टचे मसल्स वर्क करतात. मग त्यावेळी त्यांना जो रक्त आहे ते कमी पडतं. आणि त्याचं जे आपल्याला सिम्पटम भेटतं ते सिम्पटम आहे म्हणजे चेस्ट पेन किंवा ब्रीदिंग डिफिकल्टी. हे दोन जे आहेत, छाती दुखणं किंवा श्वासाचा त्रास, हे दोन सिम्पटम्स आपल्याला कॉमनली जाणवतात छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीमध्ये. जसं आरामाने बसलो एक ठिकाणी, तर तो हळूहळू हार्टचा रेट कमी होतो आणि पेशंटचं जे सिम्पटम आहे ते कमी होतं, दुखणं पण कमी. डॉक्टर, इतरही कुठल्या आजारात ही लक्षणं दिसत असतील? नाहीतर प्रत्येकच छातीत दुखणं हे कदाचित हार्ट अटॅकचं नसेल, पण घाबरतो आपण. करेक्ट. हे म्हणजे अजून एक खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. 50% पेशंट जे माझ्या ओपीडी मध्ये येतात किंवा जे सीडी एनजिओ घेऊन येतात सांगायला की आम्हाला कोरोनरी आर्टरी डिझीज आहे, त्यांना 6 महिने किंवा वर्षभर पासून ते ऍसिडिटीचं औषध खात असतात ते. तर हे जे ऍसिडिटीचं औषध असतं, जे रोग आहे ते मिमिक अ सिम्पटम ऑफ हार्ट. त्याच्यासारखं वाटतं. हा. आणि दुसरं कसं आहे, लोकांना हार्टचा आजार आहे हे माहिती करणं, लोकांना असं वाटतं की हे ते म्हणजे माहित न झालेलं बरं. लकी लोक आमच्याकडे पोहोचतात. बरोबर आहे. जे लवकर नाही, जेव्हा हे पोहोचले ते लकी असतात. मी इतकंच म्हणू शकतो, ते लकी आहे जे आमच्याकडे पोहोचले. जे नाही तर खूप असे असतात जे ऍसिडिटी तुम्ही ऐकाल की अरे ऍसिडिटी तर होते त्याला आणि एकाएकी प्रॉब्लेम झाला. तर असेही पेशंट असतात. तर ऍसिडिटीचं एक माझं म्हणणं आहे की जे ऍसिडिटीचं आपलं हे आहे सिम्पटम किंवा जळजळ, ते ऍसिडिटी न समजता ते आपण हार्ट म्हणून त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. चेक केलेलं बरं. बरोबर आहे. डॉक्टर, अनुवंशिक असतात का हार्ट अटॅक्स, म्हणजे हृदयाचे हे रोग? साधारण हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक म्हणजे पेशंट्स आई वडिलांना असेल तर तुमचे चान्सेस खूप वाढून जातात कॉर्नरी आर्टरी डिझीजचे. तर जर तुमचे आई वडील, म्हणजे आता कसं आहे, आई वडिलांना जर प्रॉब्लेम आहे तर आपण काय बघतो, यंग एज प्रॉब्लेम असला पाहिजे. साधारण आपलं जे शरीर आहे, म्हातारपणे काही ना काही डिजनरेशन होणार आहे. आणि एक प्रकारचं डिजनरेशन म्हणजे आपल्या कॉर्नरी आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस येणं. पण हाच जर जो प्रकरण आहे, जर 40 किंवा 50 वयात झाला, ही प्रक्रिया जी आहे ते अनुवंशिक आहे. आणि डॉक्टर, आपण आपली चर्चा सुरू ठेवूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. दर्शक हो, पुन्हा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. छोट्याशा ब्रेक नंतर दर्शकांचं पुनश्च स्वागत आहे. आपण बघत आहात कार्यक्रम आरोग्य संपदा. आजचा कार्यक्रमाचा विषय आहे करू मैत्री हृदयाशी, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत CVTS सर्जन अर्थात हृदयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर निकुंज पवार. डॉक्टर, भारतात किती रुग्ण आहेत हृदयविकाराचे? भारतात जर आपण बघितलं तर जवळपास 5 कोटी जवळपास रुग्ण आहे इथे. आणि जर आपण बघितलं तर जर 4 पैकी 1 जे आपण मृत्यू असते ती हृदयामुळे आहे. म्हणजे जे 4 मृत्यू होत असतील त्यातला एक हृदयावर. म्हणजे बरंच प्रमाण आहे. अच्छा. स्त्री पुरुष यांच्यामध्ये काही फरक जाणवतो का आपल्याला? पुरुषमध्ये थोडं जास्त दिसतं. आणि स्त्रियांना एक इस्ट्रोजन नावाचं जे बॉडीमध्ये एक हार्मोन असतो, त्याचं प्रोटेक्शन जवळपास 45 वर्षपर्यंत त्यांना असतं. आणि त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण
सारखंच होऊन जातं. अच्छा, म्हणजे मेनोपॉज येण्यापूर्वीच्या स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण कमी कमी असेल, आहे. मेनोपॉज नंतर नंतर थोडं वाढत वाढत असेल. असते. वयोगट कुठला असतो साधारण ह्या रुग्णांचा? साधारण आधी जे आपण वयोगट सांगायचं तो वयोगट जो होता तो जवळपास 50-60 असं वयोगट होतं, पण आता आपण बघत आहे की हा वयोगट कमी झालेला आहे आणि 35-40 ह्या वयाची लोक येत आहे हृदयविकार करून. तुमच्याकडे सगळ्यात लहान वयाचा कोणता रुग्ण आला असेल हार्ट अटॅक घेऊन? सर्वात लहान 21 वर्षाचा मुलगा होता. अच्छा. त्याला चेस्ट पेन आला अच्छा. आणि लोकांनी साधारण जसं ऍसिडिटीचा आहे तो ऍसिडिटी केलं. ऍसिडिटीची ट्रीटमेंट त्याला जवळपास एक 15-20 दिवस झाली. अच्छा. नंतर कोणीतरी त्यांना असं त्याला जेव्हा ते दुखणं कमी नाही झालं तर त्यांना घेऊन गेले डॉक्टरांकडे आणि ईसीजी काढला डॉक्टरांनी. अच्छा. ईसीजी मध्ये असं दिसलं की त्याला हार्ट अटॅक येऊन गेलाय 5-10 दिवस आधी. अच्छा. आणि मग पुढचं जे टेस्ट केलं, अँजिओग्राफी केली, अँजिओग्राफीमध्ये दिसलं की ब्लॉकेजेस आहे आणि मग त्यांची स्टेंटिंग झाली. मग तो चांगला झाला. अच्छा. तर डॉक्टर, तरुण वयात वाढण्याचं प्रमाण काय आहे आता आजकालच्या? हा एक मोठा प्रश्न. आता तुम्ही एक खूप चांगला प्रश्न विचारला आहे की तरुण वयात जे आता आपण बघतो आहे की रिसेंटली आपण बघितलेलं आहे की जे वेल नोन पर्सनॅलिटीज आहे ते त्यांचं निधन झालेलं आहे याच्यामुळे. तर जे आपण आपली जे लाईफस्टाईल आता सुरू आहे, जीवनाची शैली जी सुरू आहे आता, ही एकतर काय आहे, खूप सिडेंटरी झालेली आहे. काम म्हणजे आरामाची झालेली आहे. आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे आधी कसं होतं, जर आपण बाहेर जायचं, जायला घराच्या बाहेर निघायचं, आता ते बंद झालेलं आहे. आता आपण फोनवरच जेवण बोलून घेतो. तर जेवणाचं जे आपल्या घरी आपण आधी जे घरी साधा जेवण खात होतो ते बंद झालं. आणि आता जे आपलं बाहेरचं जेवण आहे, हॉटेलचं जेवण जे आपल्याला जाऊन बाहेर खायची गरज पडायची, ते बंद होऊन आता ते घरी येतं रोज. तर हे एक प्रॉब्लेम. मग दुसरं, ज्यावेळी आपण लहान होतो ते आपण पायी खूप जायचं, खूप चालायचं, पायी जायचं. जवळच्या दुकानाला आपण कोपऱ्याच्या दुकानाला पायी जायचं. जिथे सायकलने जात होते आधी आपण, म्हणजे बाकी सर्व काम आपला सायकलने व्हायचं. आता ते सायकल सुटली आणि ते कारने जातात. तर हे जे सेडेंटरी आपली म्हणजे जे लाईफस्टाईल आपण हे करत आहे त्याच्यामुळे एक दुसरा कारण असं आहे, प्रत्येकाचं स्ट्रेस घेण्याचं जे हे क्षमता आहे ती वेगळी आहे. म्हणजे मानसिकता. आता कसं आहे, आपण इतकं जास्त आपल्या सोसायटीमध्ये झालेलं आहे, टीव्ही मध्ये बॉम्बार्डिंग आहे चांगली चांगली वस्तूची. कार्स दिसतात, ड्रेसेस दिसतात, फोन्स दिसतात. सर्वांना असं वाटतं की हे आपल्याला हवं आहे. आपली क्षमता असो की नसो ते कमवायची आणि ते घ्यायची, ते आपण विसरतो आणि त्याच्या मागे लागतो. तर हे जे सर्व आपलं जे एक पूर्ण जे जीवनची शैली आपली जी पूर्ण चेंज झाली आहे, त्याच्यामुळे असं मला वाटतं की हे जे यंग पेशंट्स मध्ये जे आपण बघतो आहे ते दिसत आहे. म्हणजे लवकर पैसा मिळण्याच्या मागे आताची जी एक प्रक्रिया चालू आहे यंगस्टर्स मध्ये. अच्छा. थोडक्यात सांगायचं तर चांगला आहार पाहिजे, चांगला एक्सरसाइज पाहिजे आणि तणाव नको. आपण डॉक्टर बघतो पुष्कळदा की आजकाल तरुणपणी सवयी पण खूप लागतात, पैसे असो का नसो, जसं तुम्ही म्हणालात. तर ह्या सवयी म्हणजे कसं आहे, जे टोबॅको एक जे सवय आहे, ज्याच्यात आपण असं म्हणू शकतो की टोबॅको च्युईंग किंवा स्मोकिंग, ही जी सवय, तंबाखू खाणं, सिगरेट ओढणं, हे जी सवय आहे आपली, जे लोकांची सवय आहे, ते भारतात आता खूप जास्त आहे सध्या. वेस्टर्न वर्ल्ड मध्ये तुम्ही बघितलं तर ती सवय आता काय अवेअरनेसमुळे ती कमी होत आहे. तिथे दुसरे प्रकरण आहे, हे म्हणत नाही की हे सुटलं तर ते दुसरं प्रकरण सुरू झालंय, पण जे हृदयविकारासाठी जे प्रॉब्लेम्स जे करतं ते टोबॅको म्हणजे नंबर 1 आहे. आणि टोबॅकोचं सेवन जे आपण इकडे करतात आहे, जे तंबाखूचं जे यंगस्टर्स लहानपणापासून त्यांना सवय लागते. तर अशा परिस्थितीत जे लहानपणापासून जे टोबॅको किंवा तंबाखूचं जे सेवन करायची सवय लागते यंगस्टर्सला, अशा परिस्थितीत तुम्ही बघाल की जे आपले रक्तवाहिनी आहे ते नॅरो होत चालतं. आणि मग हार्ट अटॅक किंवा
त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते दिसतात आपल्याला. अच्छा डॉक्टर, इतर रिस्क फॅक्टर्स म्हणजे काही घटक असतात ज्याच्यामुळे हृदयविकार होण्याचा संभावना जास्त असतो, वय लहान असो की मोठं, तर हे फॅक्टर्स कोणते आहेत? हे म्हणजे खूप साधारण म्हणजे जे नेहमी आपण वाचत राहतो, नेहमी आपण बघत राहतो, हे जे फॅक्टर्स आहे नेमकी म्हणजे ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, ओबेसिटी, हाय कोलेस्ट्रॉल इन द ब्लड, हे जे सर्व फॅक्टर्स आहेत हे एकदम नॉन कॉमन फॅक्टर्स आहे जे तुमच्या शरीरात असले तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते हृदयविकार न होण्यासाठी. अच्छा डॉक्टर, टेस्ट कुठल्या सांगता तुम्ही की चेस्ट पेन आहे तर कुठल्या कुठल्या चाचण्या सांगता करायला? टेस्ट आपण साधारण बेसिक फर्स्ट फंडामेंटल टेस्ट जे असतो ते आपण ब्लड टेस्ट करतो. ब्लड टेस्टमध्ये हिमोग्लोबिन बघणं खूप महत्वाचं असतं, कारण कधी कधी हिमोग्लोबिन कमी असलं तर एक जे हार्टचं सिम्पटम आहे म्हणजे श्वासाला त्रास, तो कमी हिमोग्लोबिनमुळेही असू शकतो. तर आपण हिमोग्लोबिन एक बेसिक टेस्ट आहे ते करायचं. मग कोलेस्ट्रॉल लिपिडचं जे टेस्ट आहे ते करून बघायचं. हे ब्लड टेस्ट झाले, याच्यात जर काही फरक दिसला तर आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. पुढचं जर आपण टेस्ट बघितले तर ते ईसीजी आहे. जर ईसीजी मध्ये नॉर्मल ईसीजीचा अर्थ इतकंच असतो की त्या क्षणी तुमचं हार्ट नॉर्मल आहे, पण आधी किंवा नंतरचं ईसीजी नाही. आधीचं कधी कधी सांगतो, पण त्या क्षणाच्या नंतरचा किंवा त्या क्षणात जर हार्ट नॉर्मल असेल तर तितकंच सांगतो तुम्हाला ईसीजी. तर ईसीजी एक असं टेस्ट आहे की जे अबनॉर्मल असलं तर त्याची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे. अबनॉर्मल ईसीजी जर असलं तर आपल्याला विश्वास ठेवावा लागतं की आता ह्याचं पुढचं काहीतरी आपल्याला पुढचे टेस्ट करावे लागतात. पुढचं टेस्ट म्हणजे आपण जे म्हणतो हृदयासाठी ते ट्रेडमिल टेस्ट म्हणतो, टीएमटी. ती चर्चा आपण छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा सुरू ठेवूया. दर्शक हो, भेटूया एका छोट्याशा अंतरानंतर. छोट्याशा अंतरानंतर दर्शकांचं पुनश्च स्वागत. सह्याद्री वाहिनीवर आपण बघत आहात कार्यक्रम आरोग्य संपदा. आजचा आपला विषय आहे करू मैत्री हृदयाशी, आणि आपल्याला मार्गदर्शन करता आहेत हृदय शल्य चिकित्सक डॉक्टर निकुंज पवार. डॉक्टर, तुमचं परत स्वागत करते. आत्ता आपण ईसीजी बद्दल सांगितलं, त्यानंतर तुम्ही एक ट्रेडमिल टेस्ट म्हणालात, तर त्याच्याबद्दल दर्शकांना सांगा. ट्रेडमिल टेस्ट असं आहे की आपण ती परिस्थिती ज्याच्यात हार्टला आपण स्ट्रेस करतो, म्हणजे जोर देतो हार्टवर, आणि सायमल्टेनियसली त्यावेळी आपण ईसीजी काढतो पेशंटचं. तर जर ईसीजी मध्ये आपल्याला फरक दिसला, चेंजेस दिसले, तर आपण असं म्हणू शकतो की रक्तवाहिन्यांमध्ये काहीतरी ब्लॉकेजेस आहे. म्हणजे तो व्यायाम करत असताना ईसीजी राहतो. तर याच्यानंतर जर आपल्याला दिसलं की ह्याच्यात काही प्रॉब्लेम्स दिसला, टेस्ट पॉझिटिव्ह आला, त्याचा अर्थ असं असतं की आपली जे रक्तवाहिनी आहे हार्ट मधली, ती रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आले आहे. तर पुढचं जर आपल्याला कन्फर्मेशन हवं आहे तर 2 प्रकारचे टेस्ट असतात याच्यात. म्हणजे एक सीटी एनजिओ करू शकतो आपण. सीटी स्कॅन प्रकार आहे तो. त्याच्यात आपण 125 किंवा 256 स्लाइस एनजिओ करून आपण बघू शकतो ब्लॉकेजेस आहे. पण जे गोल्डन म्हणजे काय, एंजिओग्राफी म्हणजे मग एंजिओग्राफी ते गोल्डन स्टँडर्ड टेस्ट आहे तो. नाही, तुम्ही सिटी एनजिओ म्हणालात. सिटी एनजिओ म्हणजे आपण सिटी स्कॅन करतो आणि शरीरात एक डाय टाकतो आणि हार्टचं हाय स्पीड मध्ये हे घेत आपण फिल्म करतो त्याला. तर जे ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला दिसतात. कुठे नेमका ब्लॉक आहे, कुठे नेमका ब्लॉक आहे ते आपण. सिटी एनजिओचा ऍडव्हान्टेज असा आहे की आपल्याला हार्टच्या आतमध्ये काही टाकायची गरज पडत नाही. बाहेरच्या बाहेरच होतो हे. याच्यानंतरचं जे गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणतो त्याला, तो स्टेट टेस्ट म्हणजे एंजिओग्राफी. त्याने पक्क निदान होतं की प्रॉब्लेम आहे की नाही आहे. तर एंजिओग्राफी मध्ये आपण हातातनं किंवा जांघेची जी नस आहे तिकडनं आपण एक वायर टाकतो हार्टच्या आत. आणि त्याच्यात एक बारीक पतलीशी एक ट्यूब राहते. ती ट्यूब जाते हार्टच्या जे रक्तवाहिनींची जे सुरुवात आहे, जिथं सुरुवात होते रक्तवाहिनीची, तिथे जाऊन आपण एंगेज करतो. आणि एंगेज झाल्यानंतर आपण डाय टाकतो, औषध टाकतो. औषध टाकल्यानंतर ते आपल्याला फिल्म काढतो आणि फिल्म मध्ये ब्लॉकेजेस आहे की नाही ते आपल्याला दिसतात. ही एंजिओग्राफी. तर इकोकार्डिओग्राफी पण आपण ऐकतो, तर इको म्हणजे काय असतं? इको म्हणजे
तोही एक नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट आहे, ज्याला आपण इन्व्हेसिव्ह आणि नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट असं असतं की आपण एक आपल्याकडे प्रोब असतो, तो प्रोब आपण छातीमध्ये ठेवतो आणि त्याच्यात आपल्याला इमेजेस सोनोग्राफी सारखा आहे का? सोनोग्राफी सारखा आहे, पण तो छातीचा आहे, हार्टचा आहे. अच्छा, वरूनच. बरं. तर आपल्याला हार्टच्या आतमध्ये काय काय सुरू आहे, कसं प्रॉब्लेम आहे हार्टमध्ये, व्हॅल्व कसे फंक्शन करत आहे, मग हार्टची जे हे आहे चेंबर्स आहे ते कसे आहे, ते पूर्ण आपल्याला दिसतं त्याच्यात. व्हॉल्व्स म्हणजे त्या दोन तुम्ही चार झडप म्हणतात त्याला. त्यांना झडप, त्याला व्हॉल्व्स म्हणतात. हा, तर ते झडप दिसतात आपल्याला. झडपांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, जे हार्टचे मसल आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का, किंवा हार्टच्या फ्लो मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हे सर्व आपल्याला त्याच्यात जाणून. आणि मग तुम्ही मगाशी म्हणालात की हृदय हे पंपासारखं काम करतं, ते सुद्धा त्याच्यात कळेल? ते त्याच्यासारखं कळतं आपल्याला की हा जो पंप आहे तो व्यवस्थित काम करत आहे की नाही. अच्छा. तर डॉक्टर, सायलेंट हार्ट अटॅक असा एक शब्द आपण ऐकतो, म्हणजे काहीही लक्षण नसताना हार्ट अटॅक आलेला आहे. ते कशात दिसतं आपल्याला? सायलेंट हार्ट अटॅक साधारण जेव्हा येतो तेव्हा पेशंटला कळत नाही की आपल्याला हार्ट अटॅक आला आहे, किंवा ज्याला जे सिम्पटम्स असतात ते दुर्लक्ष करतात. दोन पैकी एक असं असतं. साधारण आपण हार्ट अटॅक जे सायलेंट असतात ते आपण डायबिटिक पेशंटमध्ये बघतो. त्यांना दुखत नाही, पण त्याचं इक्विव्हलंट होतं, त्यांना श्वासाला त्रास होतं, घाम फुटतं त्यांना, पण ते दुर्लक्ष करतात त्याला. तर क्लासिकली सायलेंट फार कमी लोक आहेत ज्यांना क्लासिकली जे सायलेंट हार्ट अटॅक आहे झाला आणि त्यांना काहीच माहित नाही पडलं, असं फार कमी लोक असतात. लोकांना कळतं, पण त्यांना त्यावेळी माहित नसतं की हे जे मला झालेलं आहे, थोडंसं घाम फुटलं, थोडंसं श्वास लागला, त्यावेळी ते मला हार्ट अटॅक आला होता, कळत नाही त्यांना. डॉक्टर, पुष्कळदा छातीत दुखणं म्हणजे तसं काळजी वाटतेच, पण अगदी डॉक्टरकडे जायला पाहिजे हे नेमकं तुम्ही सांगा. म्हणजे घरी कोणी असतील रुग्ण तर नातेवाईकांनाही लगेच लक्षात येईल की हा हार्ट अटॅक असू शकतो. हार्ट अटॅकचं जे क्लासिकल आपण जे डिस्क्रिप्शन आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, जे डिस्क्रिप्शन म्हणतो, तो असं छातीच्या सेंटरमध्ये असं दुखणं असं असतं की ते असं आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्याला असं निचोडून पिळून राहिलं आहे. असं केव्हाही वाटलं तर तिथे थांबायचं नाही, घरी थांबायचं नाही. जर तुम्हाला याची पुढची ट्रीटमेंट करायची असेल तर गाडीत बसा, कोणाला सोबत घ्या आणि हॉस्पिटलला जा. कारण जे इलाज आपल्याला करायचं आहे ते घरी होऊ शकत नाही. बरोबर. बरेचदा म्हणजे पंखा लावायला सांगतात, कपडे सैल करा, त्याचा काही उपयोग होतो का? उपयोग म्हणजे ते तात्पुरतं त्यांना बरं वाटतं, कारण घाम आला म्हणजे गरमी होते आपल्याला. गरमी झाली आणि पंखा कोणी सुरू केला तर बरं वाटेल, पण ते रोगचं निदान नाही आहे तो. तर तिथे वेळ नाही घालायचं. लगेच आपण एक गोल्डन आवर म्हणतो. बरोबर आहे. जे गोल्डन आवर आहे म्हणजे सुरुवात, हार्ट अटॅकची सुरुवात पासून ट्रीटमेंट सुरू करणं, त्याला गोल्डन आवर म्हणतो. ते जितकं लवकर आपण हॉस्पिटलला पोहोचलो आणि जितक्या लवकर आपण हॉस्पिटलला जाऊन ही ट्रीटमेंट सुरू केली, तितकं आपल्याला हार्टला वाचवायचं. तो पहिला तास सगळ्यात महत्वाचा. अच्छा डॉक्टर, मगाशी तुम्ही अँजिओग्राफी बद्दल सांगितलं, तर अँजिओप्लास्टी आपण दैनंदिन जीवनात खूप ऐकतो, तर अँजिओप्लास्टी आणि ग्राफी त्याच्याच लगेच करतात का? नाही, अँजिओग्राफी आणि जे अँजिओप्लास्टी आहे ते म्हणजे अँजिओग्राफी डायग्नोस्टिक प्रोसिजर झाला, म्हणजे निदान करता की बा प्रॉब्लेम आहे. आणि जर आपल्याला त्याचं पुढचं हे करायचं आहे, ट्रीटमेंट करायचं आहे पेशंटला, तर आपण अँजिओप्लास्टी म्हणतो त्याला. मग ती लगेच तेव्हाच होते का? आपण त्याला ॲडहॉक अँजिओप्लास्टी म्हणतो. काही पेशंटमध्ये आपण पामी म्हणतो, प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो. हे पॉसिबल आहे जर पेशंट एक्यूट हार्ट अटॅक घेऊन हॉस्पिटलला पोहोचला आहे, आपल्याला दिसला ईसीजी मध्ये बाकी सर्व फीचर्स त्याच्या हार्ट अटॅकचं आहे, आपण त्यांना कॅथलॅब मध्ये घेतलं आणि कॅथलॅब मध्ये घेऊन आपल्याला जर दिसलं की हे ब्लॉक आहे, 100% रक्तवाहिनी ब्लॉक आहे, तर आपण त्यांना त्याच वेळी स्टेंट टाकून, जे एक स्प्रिंग सारखी एक वस्तू असते, ते आपण तिथे टाकून ते उघडून देतो आणि ते जे रक्त आहे ते पुन्हा इस्टॅब्लिश होऊन जातं. म्हणजे रक्ताचा प्रसरण नॉर्मल होतं. म्हणजे एक नळी असते ती. अच्छा डॉक्टर, उरलेली चर्चा आपण ह्यानंतर पुन्हा एका छोट्याशा ब्रेक नंतर सुरू ठेवूया. दर्शक हो, आपण बघत आहात कार्यक्रम आरोग्य संपदा आणि आपला विषय आहे करू मैत्री हृदयाशी. कुठेही जाऊ नका, एका छोट्याशा अंतराळानंतर लगेच भेटूया.
छोट्याशा ब्रेकनंतर दर्शकांचं पुनश्च स्वागत आहे. आपण बघत आहात कार्यक्रम आरोग्य संपदा. आजचा कार्यक्रमाचा विषय आहे करू मैत्री हृदयाशी आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सीव्हीटीएस सर्जन अर्थात हृदयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर निकुंज पवार. डॉक्टर, तुम्ही आतापर्यंत एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बद्दल सांगितलं, तर या हार्ट अटॅकला समजा ट्रीटमेंट नाही मिळाली लगेच तर काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात हे तुम्ही दर्शकांना सांगा. जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा दोन मेजर कॉम्प्लिकेशन्स असे असू शकतात की एक तर जे हार्ट आहे तो पंप आहे, पंप चालतो आपल्या मसल्समुळे. बरोबर. जर मसल्स वीक झाले तर तो चालत नाही आणि जीव जाऊ शकतो. बरोबर. दुसरा, हार्ट अटॅक आला तर जे आपले हार्टचे जे वेगवेगळे आतमधले कंपोनेंट्स आहेत त्यांना जसे झडप आहे, मग आपण सेप्टम म्हणतो, जे पडदा आहे दोन राईट आणि लेफ्ट मध्ये, अच्छा, किंवा जे हार्टची मस्क्युलर वॉल आहे ह्याच्यात हे फाटणं, अच्छा, हा एक मेजर कॉम्प्लिकेशन असू शकतो. हे जर फाटले तर पेशंटची एकाएकी तब्येत, काय म्हणतात त्याला, प्रकृती एकदम प्रकृती एकदम घसरू शकते पेशंटची. अच्छा. तर जेव्हा ही प्रकृती घसरली तर आपल्याला अर्जंट ट्रीटमेंट करावी लागते आणि मोस्टली ही जी ट्रीटमेंट असते ती सर्जिकल असते, म्हणजे आपल्याला ऑपरेशन काहीतरी करावं लागतं. अच्छा. तसा उपचार पद्धती चे काय प्रकार आहेत? तुम्ही आता शस्त्रक्रिया म्हणालात, अजून कुठले? अजून औषध आहे आणि शस्त्रक्रिया आहे. औषध, काही पेशंटला औषध सुटेड असतात. ज्यांना जर आपण 100 पेशंट घेतले ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि आपण जर त्यांना 30-30च्या ग्रुपमध्ये वाटून दिलं, 30 लोकांना आपण औषध दिलं, 30 लोकांना आपण एंजिओप्लास्टी केली आणि 30 लोकांना बायपास केलं. अच्छा. जर त्यांचे सर्वांचे आजार एकसारखे आहे असं आपण समजून पुढे चालतो आहे, बरोबर, तर जे औषध घेताना जे पेशंट राहतील त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी कमी राहील. बरं. ज्यांची एंजिओप्लास्टी किंवा बायपास झालेला आहे त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी लॉंग राहील. अच्छा. त्याचं काय कारण असेल? आपण औषधचे जे रिॲक्शन असतो बॉडीमध्ये आणि जे एंजिओप्लास्टी आणि सर्जरीमध्ये आपण ऍक्च्युअली जी वेसल आहे त्याला उघडतो. अच्छा, म्हणजे रक्तवाहिन्यांना ब्लॉक काढून टाकतो, मोकळे करतो त्यांना ब्लॉक काढून. जर ब्लॉक निघाला तर जे ब्लड फ्लो आहे ते नॉर्मल होऊन जातो. अच्छा. तर ते औषध मध्ये ते लिमिटेड स्कोप आहेत. अच्छा. ते करायचं म्हणजे औषधांचा उपयोग हा हार्ट अटॅकचा वाढू नये म्हणून होऊ शकतो का, किंवा छोट्या प्रमाणात असेल तर? औषधांचा आपण उपयोग करतो जसं पेशंट डायबिटिक आहे, जसं पेशंटला कोलेस्ट्रॉल जास्त आहे, अशा पेशंटला ब्लड प्रेशर आहे, अशा पेशंटला त्यांना पण प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम होऊ नये पुढे प्रतिबंधात्मक उपाय, अशा परिस्थितीत जेव्हा पेशंट असे असतात त्यांना आपण हे औषधाचं ट्रीटमेंट देऊन त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम आपण लांबवू शकतो. बरोबर. तर जर आपण हे औषध दिलं नाही, जसं डायबिटीज अनकंट्रोल्ड असलं किंवा ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड असलं, तर अशा पेशंटला, किंवा कोलेस्ट्रॉल अनकंट्रोल्ड असला तर अशा पेशंटला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस लवकर असतात. अच्छा. तर औषधांनी आपण प्रिव्हेंट करू शकतो हार्ट अटॅक येण्याचे वेळ. तर डॉक्टर, बायपास बद्दल तुम्ही सांगा, जे तुम्ही रोज करत असता. कारण बायपास म्हटलं की लोकांना भीती वाटते. हृदय आणि जे आपण सर्व डिस्कस केलं ते मेडिकल होतं बेसिकली. एक तर फिजिशियन्स करतात किंवा कार्डिओलॉजिस्ट करतो. मी हार्ट सर्जन आहे, म्हणजे मी बायपास आणि व्हॅल्व रिप्लेसमेंट आणि शस्त्रक्रियेने जे हार्टचं आहे ते त्रास दूर करता. ते आपण ट्रीटमेंट, हार्टची ट्रीटमेंट शस्त्रक्रियेने करतो आपण. तर मग बायपास म्हणजे नेमकं काय करतो? बायपास म्हणजे पूर्ण एक खूप सिंपल टर्म्स मध्ये आपण सांगितलं. बायपास म्हणजे काय? बायपास म्हणजे आपल्या जसं शहराचा बायपास रस्ता असतो, तो काय करतो? बायपास रस्ता शहरला बायपास करतो. जर आपण असं समजलं की शहर एक ब्लॉक आहे, तर ते ब्लॉकला आपण बायपास रस्त्याने गेलो तर आपली गाडी फास्ट निघून जाते शहरला सोडून. बायपास ऑपरेशन एक्झॅक्टली असं असतं. आपण नवीन रक्तवाहिनी शरीरातनच काढतो, छातीच्या खाली असतात, हातात असतात, पायात असतात. हे रक्तवाहिनी आपण काढून
ते जिथे ब्लॉक आहे त्याच्या पलीकडे लावून आपण पलीकडे जाऊन ते रक्तवाहिनी लावून टाकतो. अच्छा, तर नवीन जे रक्त आहे ते सुरसुरीत पुढे सुरू होऊन जातं. म्हणजे ब्लॉक तसाच राहिला ब्लॉक तसंच राहतो तिथे, अच्छा, पण रक्त पुढे जे जाणं आहे ते सुरू होऊन जातं. मग ह्या रक्तवाहिन्या तुम्ही म्हणाल्या त्याच व्यक्तीच्या शरीरातल्या असतात, त्या शरीर मग त्या व्हेन्स आर्टरीज फरक असतो त्याच्यात? फरक असतो. व्हेन्सही आहे, आर्टरीजही आहे. प्रत्येकाचं इंडिकेशन वेगळं असतं. आपण जसं म्हटलं की व्हेन्स कुठे वापरायचे, आर्टरीज कुठे वापरायचे, हे एक सर्जन आहे ते त्यांचा डिसिजन असतो. टेक्निकल क्वेश्चन आहे. काही लोक हे विश्वास ठेवतात की पूर्ण सर्वांना आर्टरीज लावायचे, तर तसेही लोक आहे. पण जसं ब्लॉकेजेस कसे आहेत तुमचे पुढचे ते बघून आपण किती आहेत त्या हिशोबाने आपण मग ते कोणतं कॉन्ड्युइट, आपण यांना कॉन्ड्युइट म्हणतो, जे आपण जे आपल्या शरीरातनं रक्तवाहिनी काढून जे आपण लावतो बायपाससाठी, त्यांना आपण कॉन्ड्युइट म्हणतो. ते कोणते कॉन्ड्युइट, आर्टिरियल कॉन्ड्युइट लावायचे की व्हीनस कॉन्ड्युइट लावायचे ते निर्णय आपण एनजीओ बघून, पेशंटचं लाईफस्टाईल बघून, हे सर्व बघून, हार्टचं किती पॉवर आहे, वीक आहे, स्ट्रॉंग आहे, डायबिटीज आहे, हे सर्व बघून मग आपण डिसिजन घेतो. मग ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बायपास करावी लागते का कधी कधी? हो, बिलकुल. म्हणजे ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे, साधारण आपण जसं एक अँजिओप्लास्टीचं हे धरलं मुद्दत किती चालेल, साधारण 5 ते 10 वर्ष चालते. स्टेंट आपण जे टाकला आतमध्ये, काही लोकांमध्ये लवकर होतं, काही लोकांमध्ये लांब चालतो, पण ऍव्हरेजली 7 वर्ष म्हटलं तर 7 ते 10 वर्ष ते चालते. त्याच्यानंतर जर पेशंट पुन्हा सिम्पटम घेऊन आला हार्टचं, तर आपण पुन्हा त्यांचं एंजिओग्राफी करतो. आणि एंजिओग्राफीमध्ये जर आपल्याला असं दिसलं की हे जे ब्लॉकेजेस आहे ते जे स्टेंट आहे, कधी कधी आपण काय बघतो की जी स्टेंट आहे ते चांगली सुरू आहे, नवीन ब्लॉकेजेस कुठे अजून तयार झाले आहे, तर मग त्यांना आपण पुन्हा अजून नवीन स्टेंटिंगचं आपण सजेशन देऊ शकतो. जर आपल्याला असं दिसलं की स्टेंट बंद झाले आहे, अजून 2-3 नवीन ब्लॉकेजेस तयार झाले आहे, तर आपण त्यांना बायपासचं सजेशन देतो. म्हणजे हे तुम्ही ठरवता की बायपास करायचा की नाही. मग ह्याचं काही वयाचं आहे का बंधन? याला वयाचं मला वाटत नाही काही बंधन आहे. जर माझ्या ओपीडी मध्ये पेशंट चालून आला तर माझ्या हिशोबाने तो फिट आहे बायपाससाठी. अच्छा, म्हणजे त्याची क्षमता तितकी पाहिजे. जो चालून आला, जो व्हीलचेअर वाला, मग मला असेसमेंट करावं लागतं की पेशंट व्हीलचेअर वाला आला तर अजून ह्यांना काय काय इश्यूज आहे. पण जे 2 पायावर चालून आले ओपीडी मध्ये त्यांचं आपण ऑपरेशन करू शकतो. अच्छा डॉक्टर, पुन्हा आपण चर्चा सुरू ठेवूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. दर्शक हो, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. एका छोट्याशा ब्रेक नंतर परत भेटूया. ब्रेक नंतर दर्शकांचं पुनश्च स्वागत. आपण बघत आहात कार्यक्रम आरोग्य संपदा आणि ह्या कार्यक्रमात आपण चर्चा करत आहोत करू मैत्री हृदयाशी या विषयावर. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर निकुंज पवार, जे हृदयाचे शल्यचिकित्सक आहेत. तर डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही बायपास बद्दल सांगितलं, तर ह्या सगळ्या शस्त्रक्रिया करत असताना तुम्ही कितीही प्रयत्नही जरी केले तरी काही ना काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात? कॉम्प्लिकेशन सांगण्याच्या आधी मी हे सांगू इच्छितो की बायपास सर्जरी खूप सेफ आहे. 99% अधिक सक्सेस आहे. अच्छा, म्हणजे यशस्वी पण आहे. कॉम्प्लिकेशन एक आपण कसं म्हणतो, आपण साधारण एक्झाम्पल असं देतो की एक जेव्हा आपण प्लेन मध्ये रोज बसतो, रोज उतरतो, हजारो फ्लाईट जातात, हजारो फ्लाईट लँड करतात, काही प्रॉब्लेम होत नाही. तसंच हार्ट सर्जरी आहे. हजारो लाखो सर्जरी रोज होतात, पण जेव्हा प्रॉब्लेम झाला तर प्रॉब्लेम जीवाचा असतो तो. कारण आपला हार्ट जो आहे, शरीरात आपला मेंदू काम नाही केलं तर जीव राहतो. हातचं ऑपरेशन, पायाचं ऑपरेशन, पोटाचं ऑपरेशन, जर हे ऑपरेशन आपले अनसक्सेसफुल राहिले तर हे कापण्यात येईल पण जीव राहील. हार्ट एक असं ऑर्गन आहे बॉडीमध्ये जे जीव डिटर्मिन करतं. आणि जीव डिटर्मिन करण्यामुळे हार्टचं असं आहे की जर कॉम्प्लिकेशन झाले तर सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो जीव जाण्याचा आहे. बायपास सर्जरीमध्ये साधारण रक्तस्राव जास्त होत नाही. आपण साधारण ब्लड वापरत नाही, गरज पडत नाही ब्लड वापरायची. जर तुमचं हिमोग्लोबिन 13-14 असलं जेव्हा पेशंट आला, जेव्हा 8-10 असलं तर लागतं आपल्याला ब्लड. पण जेव्हा ज्यांचं हिमोग्लोबिन 14 किंवा 15 असलं
तर त्यांना रक्त लागत नाही, रक्तस्राव खूप जास्त होत नाही, कारण आपण जे रक्त पातळ करायचं औषध आहे जे पेशंट साधारण हार्टचे पेशंट घेत राहतात त्यांना आपण असं म्हणतो की हे जे रक्ताचं औषध आहे ते बंद करा. 5 दिवस आपण बंद करतो, त्याचं जे इफेक्ट आहे ते जाण्यासाठी त्याच्यानंतरच ऑपरेशन, त्याच्यानंतर आपण त्यांचं ऑपरेशन करतो. आणि बाकी इन्फेक्शन तर आजकाल इन्फेक्शन तसंही म्हणजे व्हर्च्युअली नेग्लिजिबल आहे. जर व्यवस्थित केला ऑपरेशन आणि आपण पूर्ण काळजी घेतली, पेशंटनी पूर्ण काळजी घेतली, नंतर जे त्यांचं आपण 6 दिवस तर हॉस्पिटलमध्ये ठेवतो, त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांनी आपली डायबिटीसची, आपले एन्व्हायरमेंटची ती काळजी घ्यावी लागते. इतर आजारांची औषधं घेतले पाहिजे, स्वच्छता वगैरे. तर डॉक्टर, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी हा शब्द आपण खूपदा ऐकतो, म्हणजे प्रतिबंधात्मक हृदयरोगासाठी काय उपचार करतात? आता जी वेळ आली आहे ती प्रिव्हेन्शनची वेळ आली आहे. बरं. म्हणजे इतकं वाढलेला आहे आजार, हृदयरोग इतका वाढला आहे की जोपर्यंत आपण प्रिव्हेंटिव्ह एस्पेक्टला बघणार नाही तोपर्यंत आपण हे आजारला जिंकू शकत नाही. अच्छा. तर याचं सर्वात मोठं आहे एज्युकेशन. आता हा जो आपण प्रोग्राम करतो याच्या माध्यमातून जे जनतेला कळणार आहे की रोगाचे काय काय कारण असतात, काय असतात, असं एक बेसिकली हे पब्लिक अवेअरनेस, मास मीडिया पब्लिक अवेअरनेस ही फार गरजेची आहे. अच्छा. तर त्याच्यात लोकांना कळेल की जे आपण करतो आहे, तंबाखूचं सेवन करतो आहे, ती गोष्ट नाही करायची. डॉक्टर, अल्कोहोल बद्दल आपण मगाशी अल्कोहोलचं काय आहे ते, अल्कोहोल जर बघितलं तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आहे. त्याच्या सोबत लोक नॉर्मली अल्कोहोल सोबत जेवण जे करतात ते खूप हेवी आणि खूप रिच जेवण असतं, त्याच्यासोबत तेलकट आणि मसालेदार. तो शेवटी जाऊन आपल्या बॉडीला हार्म करतो. म्हणजे अतिरिक्त दारूचं सेवनही नको. तेलकट जे आपले पदार्थ आहे, बंद नाही म्हणत मी, कमी प्रमाणात घ्यायचे. जे आपण नेहमी बोलवतो आहे बाहेरून जेवण, मी जेव्हा लहान होतो आमचे वर्षात 3 जेवण बाहेरचे असायचे. आता मला वाटते घरात दिवसाचे 3 जेवण बाहेरनं येतात बरेचदा. तर अशी परिस्थिती जी आली आहे ही बंद करायची. आपण घरी घरचं जे जेवण आहे मला असं वाटतं की ते सर्वात बेस्ट जेवण आहे. आपण त्याला कंट्रोल करू शकतो, किती तेल टाकायचं, किती तूप टाकायचं, किती मसाला टाकायचं, बरोबर, आपल्या स्वाद अनुसार तो करू शकतो. तर ही गोष्ट जी आहे, जर तुम्ही सेडेंटरी असाल, घरी बसून तुमचं काम आहे, आता खूप आहे म्हणजे खूपसे असे जॉब्स आहेत जिथे आपल्याला घरी बसून ऑनलाईनच करता येते, ह्या लोकांनी स्पेसिफिकली एक्सरसाइजची एक रेजिम करून घ्यायची, स्वतः मधून मधून उठून एक्सरसाइज करायची किंवा सकाळी किंवा संध्याकाळी जाऊन एक्सरसाइज करायची, ही एक मस्ट आहे. तिसरं म्हणजे जे स्मोकिंग करत आहे, जे सिगरेट पित आहे, जे तंबाखू खात आहे, त्यांनी हे बंद करायचं. आपल्याकडे जर एखादा कळला आपल्याला, आपण जर प्रत्येक वर्ष एक बेसिक टेस्ट असतो शुगर, एक बेसिक टेस्ट असतो कोलेस्ट्रॉल. जर तुम्ही 30 इयर्सच्या वर असाल तर हे टेस्ट करत राहायचे आणि त्याच्यात जर फरक दिसला तर त्याची ट्रीटमेंट करायची, स्पेशली म्हणजे डायबिटीज आणि हाय कोलेस्ट्रॉल. तर हाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज हे सुरुवातीला आपण नुसतं एक्सरसाइजनी कमी करू शकतो. बरोबर. तर एक्सरसाइज जी आहे ती फार महत्वाची आहे प्रिव्हेन्शनसाठी. नियमित व्यायाम करा. नियमित व्यायाम, असं नाही की आज केलं एक दिन योगा डे आला आणि आपण योगा करून सुटलो, तसं नाही. तो योगा म्हणा की जे काही तुम्हाला तुमच्या बॉडीला सूट होतं तो व्यायाम रोज करायचं, नियमितपणे करायचं तो व्यायाम. तिसरा म्हणजे जर तुमचं वजन खूप जास्त आहे किंवा तुम्हाला बेली फॅट आहे, पोट सुटलं आहे, तर अशा परिस्थितीही आपण जेवणाचा परहेज करून किंवा एक्सरसाइज करून ते कमी करायचं. ते घातक आहे शरीर, ते घातक आहे. बेली फॅट फार घातक आहे, तर ते कसंही करून ते आपल्याला ते कमी करायचं आहे. ते त्याचं प्रमाण आहे. जर बेली फॅट जास्त आहे तर ते आपल्याला सांगतो की आपल्या हार्टमध्ये किती ब्लॉकेजेस होऊ शकतात. तर बेली फॅट हे त्याचं प्रमाण आहे. तर बेली फॅट आपण कमी केलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. अच्छा डॉक्टर, तुम्ही आतापर्यंत बरंच माहिती सांगितली हृदयाच्या विकारांबद्दल, पण आपण ट्रान्सप्लांट बद्दल ऐकतो, तर हृदयाचा ट्रान्सप्लांट शक्य आहे का आणि तो बिलकुल शक्य आहे, आपल्याकडे होतो का, हे तुम्ही दर्शकांना भारतात होतो, नागपुरातही झालेला आहे. अच्छा. आणि आता मला असं वाटतं की जे इथे जे बॉटलनेक आहे, बॉटलनेकला आपण जे म्हणतो की जिथे जे अडथळे आहे, जिथे हार्ट ट्रान्सप्लांटला हार्ट मिळणं, आपण
किडनी एक जिवंत व्यक्तीची काढू शकतो, पण हार्ट आपल्याला ब्रेन डेड किंवा एक मृत व्यक्तीचाच काढावा लागतो. म्हणजे ज्याला आपण ऑर्गन डोनेशन Organ donation. अवयवदान म्हणतो. हा, अवयवदान आपण जे करू शकतात तसे हे अवयवदानचं अवेअरनेस आपल्याला वाढावं लागेल. जे मेंदू मृत असतात त्यांच्या मेंदू मृत आहे त्यांना आपण सांगायचं, त्यांच्या रिलेटिव्हला सांगायचं की बा तुम्ही अवयवदान करा. त्यांचं हार्ट आपण घेऊ शकतो आणि हार्ट ट्रान्सप्लांटचे रिझल्ट फार चांगले आहे. खूप हार्ट ट्रान्सप्लांट होतात आहे भारतात आता. जवळपास 400-500 हार्ट ट्रान्सप्लांट इयरली होत आहे आता. अच्छा. आणि सक्सेसफुल होत आहे. आपण आता रक्तवाहिनीबद्दल बोलत होतो, तर ज्यांची रक्तवाहिनी अशी झाली आहे, हार्ट वीक झालेला आहे, आपण बायपास करू शकत नाही, आपण एंजिओप्लास्टी करू शकत नाही, अशा पेशंटला आपण हार्ट ट्रान्सप्लांट रिकमेंड करतो. अच्छा. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय संदेश द्याल दर्शकांना? संदेश असा आहे माझा दर्शकांना की नियमित एक्सरसाइज करा. जर तुम्हाला सवय असेल तंबाखूची तर ते सोडून द्या. जर तुम्हाला तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करायचा प्रयत्न करा. जेवण साधा घ्या आणि मध्यांतर जे म्हणतो आपण मॉडरेशन लाईफ, त्याचं एम करा. म्हणजे तोल सांभाळून संतुलन. आणि सर्वात महत्वाचं, ज्याचा आपल्याकडे तोल नाही आहे, म्हणजे ब्लड प्रेशरचा तोल आहे, डायबिटीसचा तोल आहे, पण ज्याचं माप आपल्याकडे नाही आहे, तो आहे तणावाचं. तणाव कमी करण्याचं जे तुम्ही करू शकतात, योगा म्हणा, मेडिटेशन म्हणा, कोणाला ड्रॉइंग आवडते, पेंटिंग आवडते, सिंगिंग आवडते, जसं तुम्हाला आवडतं स्ट्रेस कमी करायचा प्रयत्न करा आपल्या जीवनात. अच्छा. तर डॉक्टर, तुम्ही आम्हाला जी महत्त्वाची माहिती दिली, हृदयविकार कसे होतात आणि ते कसे टाळू शकतो, आणि जर झालाच तर त्याच्यावरती काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहेत, तर मला असं वाटतं तुमच्या मार्गदर्शनामुळे आजचे आपले जे दर्शक आहेत ते सगळेच आपल्या हृदयाशी कशी काय मैत्री आपल्याला करता येईल, म्हणजे आपल्याला हे हृदय लांबपर्यंत साथ देईल याचा नक्कीच विचार करतील आणि त्यानुसार आपलं जीवन व्यतीत करतील. तर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे, नागपूर दूरदर्शनतर्फे आणि दर्शकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.